नमस्कार. आज श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांचा स्मृती दिवस, पुण्यतिथी. त्यानिमित्तानं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि उद्या श्रद्धेय कुसुमताई शंकरराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. त्यांनाही मी अभिवादन करतो. शंकरराव चव्हाण साहेबांच्या जीवन कार्याबद्दल आजच्या भागामध्ये आपल्याशी काही एक मुद्दे ठेवणार आहे. मित्रांनो, जी माणसं मोठी होतात म्हणजे काय होतात, तर त्यांनी एक निश्चित असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी समर्पित भावनेनं आणि सेवाभावी वृत्तीनं काम करतात. आणि हे सेवाभावी वृत्ती, समर्पित भाव आतला असेल, जनसेवा किंवा त्या कार्याविषयीचं एक नितांत प्रेम, आंतरिक कळवळा जनतेविषयीचा, तरच ते माणूस सातत्याने काम करू शकतो. बाह्य प्रेरणेनं फार दिवस माणूस काम करत नाही. एक आंतरिक प्रेरणाच असावी लागते. बुडती हे जन न देखेवे डोळा, म्हणून कळवळा येतो असे. या प्रेरणेनं जी माणसं काम करत गेली तीच माणसं मोठी झालेली आहेत. आणि ते काम करत असताना झपाटलेपणा हा गुण असावा लागतो. ते एखादं काम हाती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये विरोध होतो, अडथळे आणले जातात, त्याचं मोठेपण सहन न झाल्यामुळे पाय ओढण्याचे प्रकार होतात. हे सगळं घडतच असतं जीवनामध्ये, प्रत्येकाच्याच कमी अधिक प्रमाणात. ते शंकररावजी चव्हाण साहेबांच्या जीवनात घडलेलं आहे. ते भाग आपण पुढे बघूया. पण असं असतानाही संघर्ष करत, जिद्द चिकाटी ठेवून त्या सगळ्या गोष्टीवर हाताळत त्यावर मात करणं म्हणजे ते यश असते. ते त्यांच्याकडे होतं. वर्क लाच काही जण परमेश्वर मानतात. म्हणजे इतकं, म्हणजे काम हेच आपल्या जीवनाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतात. शंकरराव चव्हाण साहेबांनी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आणि ते समर्पित भावनेनं पूर्ण केलेले आहेत. मित्र, म्हणजे त्यांनी एखाद्या व्यक्तीचं काम असेल तरच नाव निघते. काही जणांचं तर असं आहे, त्या कामाचं नाव घेतलं की त्यांचं नाव डोळ्यासमोर प्रतिमा येते. काही उदाहरणं देतो आणि मग साहेबाबद्दल अजून बोलतो. या जगाला दुःखमुक्तीचा संदेश देण्यासाठी घराचा त्याग केला असं म्हटल्याबरोबर आणि 40 वर्षे पायी फिरून प्रबोधन केलं, त्यासाठी अगोदर साधना केली असं म्हटल्याबरोबर तथागत गौतम बुद्धांचं नाव आहे. दुःखमुक्ती आणि तथागत गौतम बुद्ध. तथागत गौतम बुद्ध म्हटल्याबरोबर दुःखमुक्तीचा विचार आणि त्याग हे शब्द. आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याबरोबर स्वराज्य शब्द डोळ्यासमोर येतो. आणि स्वराज्य म्हटल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द आपल्या डोळ्यासमोर येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटल्याबरोबर भारतीय संविधान येणारच. विरोधकांना मान्य आहे, काहीला त्याच्यामध्ये अनेक जण होते वगैरे असे जे शब्द वापरतात त्यांचं सोडून द्या. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की भारतीय संविधान, आणि भारतीय संविधान म्हणले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. इतकं त्यांचं उंचीचं काम आहे. ते काम समजून न घेता काही जणांना बोलायचं असतं, ते असं सोडून दे त्यांचं. स्त्री शिक्षण, शिक्षण म्हटलं की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महामानवांचं नाव आपल्या डोळ्यासमोर. आता जलसिंचनाचा विषय जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो किंवा जलसिंचनाचा विषय जेव्हा येतो तेव्हा डॉक्टर श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेबांचं नाव डोळ्यासमोर येतं. आणि डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब म्हटलं की जलसिंचन, धरणं हे शब्द आणि हे काम डोळ्यासमोर येतं.
म्हणून ज्या ज्या भागामध्ये अनेक धरणं त्यांनी उभी केली, विष्णुपुरी आणि जायकवाडी तर आशिया खंडातील भव्य आहे आणि हजारो हेक्टर्सला पाणी देणारी धरणं आहे. म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये उल्लेख होतो की क्रांती ही प्राण पेटून होत नसते, तर जमीन भिजवून क्रांती होते. तर तेवढं त्यांनी या संदर्भामध्ये काम केलं. हे करत असताना अगदी फुलच होते का? नाही. त्यांना या संदर्भात खूप विरोध झाले. तुम्हाला जायकवाडी प्रकल्प, काही जणाला विरोध म्हणले की नको, विरोध होते ना नको, कारण विरोधाचं विष पचवल्याशिवाय यशाचं अमृत आपल्याला पुढं देता येणार नाही लोकांना. जायकवाडी प्रकल्पाचा विषय मी तुम्हाला सांगत होतो, विरोध काय असतो. जायकवाडी प्रकल्प मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी, मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती, ही परिस्थिती दूर करण्यासाठी त्यांनी जायकवाडी प्रकल्पाचा विषय हाती जेव्हा घेतला तेव्हा प्रचंड त्यांना विरोध झाला. म्हणजे पक्षातून, पक्षाच्या बाहेरून, सगळीकडून हे सगळं विरोध होत असताना आता काही जणांना वाटते की एवढा विरोध ही माणसं पचवत कशी असतील, मोठी माणसं. तर जे काही या संदर्भाचं चिंतन, या संदर्भाचा सार जर सांगायचं झाला तर संत तुकोबारायांचं वचन आपल्याला आठवते. सत्य सत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. म्हणजे मी जे काम हाती घेतलेलं आहे ते विधायक आहे, सत्य आहे, चांगलं आहे. यावर ज्यांची निष्ठा श्रद्धा असते आणि श्वास घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंशी काम करणं मला महत्वाचं आहे असं जेव्हा वाटते, ते काम किती अडथळे आले ते पूर्ण होते. हा काम पूर्णतेचा एक सिद्धांत आहे. आपल्याला थोडे अडथळे आले की आपल्याला काय वाटायला लागते, जाऊ दे, सोडून दे, जाऊ दे. म्हणजे का, हे मानसिक दुबळेपणाचे आपलं लक्ष नसतं. त्यांना बरं वाटणार बाबा, याला बरं वाटणार, जाऊ द्या उगं, आपण गरीब माणसं, ही जी आपली दरिद्री मानसिकता असते ते आपल्याला मागे ओढत असते. आणि आपल्याला बरेच जणांना असं वाटतं की मलाच विरोध करतात, मुद्दाम करतात. असं नसतं. विरोध हा सगळ्यांनाच होतो. रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक असतातच, याची जाण मोठ्या माणसांना असते. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी, हा विचार संत तुकोबारायांनी सांगून ठेवला. आता एका व्यक्तीने 105 आग्रहलेख शंकररावजी चव्हाण साहेबांच्या विरोधात लिहिले, कस्तुरे नावाच्या व्यक्तीने. आता आपल्याला एक ओळ जर आपल्या विरोधात कोणी बोलली, लिहिली, तर मुझे नींद नाही, मुझे चैन नाही, अशी अवस्था होऊन जाते. आणि आता काहीच नको बाबा, आता उभं राहावा, गुन्हा आपलं, अशा पद्धतीची मनस्थिती तयार होईल. पण 105 आग्रहलेख विरोधात लिहिले जात असतानाही त्यांनी त्या कामापासून तसुबरी दूर गेले नाही. मोर्चे, आंदोलन, निवेदन, अरे काय काय काय, आणि ते काय करणार होते, पाणी, मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी ते पाणी अडवण्याहून पाणी देत होते. पश्चिम महाराष्ट्र हा मराठवाड्यापेक्षा पुढे गेलेला होता. त्या तुलनेत मराठवाडा मागासलेला होता आणि ह्या मागासलेल्या भागाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक होतं. म्हणून साहेबांनी याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. तर शंकरराव चव्हाण साहेबांच्या या कार्याची उंची लक्षात घेऊन
त्यांना राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये उल्लेख जो केलेला आहे, कुणी केलाय? समर्थक तर करणार, त्याविषयी शंका नसते, त्यांचं कार्यच आहे. पण विरोधी पक्षातल्या व्यक्तींनी देखील शंकरराव चव्हाण साहेबांच्या कार्याबद्दल गौरवाचे उद्गार काढले आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी शंकरराव चव्हाण साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं बोलताना ते म्हणाले, हे कमलपत्राप्रमाणचं व्यक्तिमत्व आहे. भ्रष्टाचाराचा डाग या व्यक्तिमत्वाला नाही आणि कमलपत्र या अर्थाने ती उपमा दिलेली आहे आणि त्यांचा उल्लेख त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये केलेला आहे. त्यांना ते राष्ट्रपुरुष असा शब्दप्रयोग त्यांच्या तोंडून आलेला आहे. हा एक संदर्भ या निमित्ताने यासाठी देतो की विरोधक टीकाच करतात असं काय, विरोधक देखील गौरव करतात प्रत्येक काम, पण ते गौरवास आपल्याला तितकाच संयम, तेवढं सातत्य, तेवढं धैर्य, तेवढी विधायकता कायम ठेवावी लागते. नाही आता विरोध करायला म्हणून मागे गेलं तर संपलं. तर हे सांगायचा हेतू आहे की त्यांची जी वाटचालीकडे आपण जर लक्ष केंद्रित केलं तर त्यांच्या जीवनातून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे. आपल्याला बरेचदा आपल्या समोर जितकं जमीन दिसते तेवढीच जमीन आहे असं जर बसलो तर या जगाचं आपल्याला 0.0000 कुठंतरी इतकं सुद्धा आपल्याला दिसू शकत नाही, इतकं विशाल हे जग आहे. तसं यशाचे क्षेत्र किंवा संधीचे क्षेत्र अनेक असतात, फक्त त्याच्या पुढे जाण्याचं बघणं गरजेचं आहे. कोलंबस जेव्हा एक उदाहरण यासाठी देतो, या गोष्टी भारताचा शोध लावण्यासाठी निघाले तर समुद्रच दिसत होते, त्याच्या पुढे काहीतरी भारत आहे एक कुठेतरी कल्पना होती आणि मग त्यांनी तेवढा प्रवास करून समुद्र सफरेला निघाले आणि समोर काहीच दिसत नव्हतं तरी त्यांनी वाटचाल प्रवास थांबवला नाही. कोलंबसचे गर्वगीत नावाची कविता आपण वाचू शकतो. तर मला हे संदर्भ एवढ्यासाठी दिलेला आहे की पैठण येथे त्याने जेव्हा शिक्षण घेतलं 7वी पर्यंत, पुढे काय हा प्रश्न निर्माण. आता पुढे जायचं कुठं, शिक्षणाची सोय तिथं नव्हती. मग अशा सिच्युएशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये त्यांना दिसत होतं की आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे, पुढे जाणं गरजेचं आहे. मग त्यांनी झेप घेतली, हैदराबादला गेले. खर तर घरातली परिस्थिती प्रतिकूल होती आणि एक आशेचा किरण त्या ठिकाणी होता, ते म्हणजे त्यांचे बंधू गोपाळराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी असणं त्यांच्यासाठी हे त्यांच्या प्लस पॉइंट होता त्यांच्यासाठी. आणि मग त्यांनी तिथे जे शिक्षण घेत होते त्यांनी मग पुढे त्यांनी त्या ठिकाणी हैदराबाद येथे विविध सामाजिक कार्यात होते. वंदे मातरम चळवळीत त्या नारायणराव चव्हाण साहेबांनी काम केलेलं आहे. त्यांच्या बंधू तिथे त्यांना दिसत होते आणि मग त्या ठिकाणी त्यांनी जाऊन शिक्षण घेत असताना केवळ त्यांनाही एवढं पैसे देणे इतके त्यांच्याकडे पैसे शक्य नव्हतं. मग ते स्वतः शंकरराव चव्हाण साहेबांचे थोरले बंधू नारायणराव चव्हाण सुद्धा शिकवण्या घेऊन हैदराबाद येथे वकिलीचे शिक्षण तेही पूर्ण करत होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. ते पण शिक्षणच घेत होते, पण ते वकिलीचे शिक्षण घेत होते आणि यांनी
7वी झाल्यानंतर ते तिथे गेलेले होते. त्यांना काही पगार नव्हता ना, लक्षात ठेवा, गावाकडून पैसे येण्याची काही फारशी शक्यता नव्हती. कारण थोड्याशा शिक्षक असणारे त्यांचे वडील भाऊरावजी चव्हाण साहेब आणि घरामध्ये मोठं कुटुंब, एकूण त्यांच्या परिवारामध्ये तुम्हाला थोडक्यात परिवारात सांगतो की त्यांच्या भाऊराव चव्हाण साहेबांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मग लेकरं त्यांचे गोपाळराव, नारायणराव, केशवराव, हरिभाऊ, शंकरराव चव्हाण आणि 2 सुंदराबाई, शांताबाई, असं एक मोठं कुटुंब आहे त्यांचं. आणि एकट्याच्या उत्पन्नामध्ये ते सगळं कुटुंबाचा गाडा सांभाळ स्वतःच्या पायावर उभं राहणं हे शंकरराव चव्हाण साहेबाला आवश्यक होतं. आणि वडील बंधूची प्रेरणा होतीच. ते स्वतः शिकवण्या घेऊन शिक्षण घेत असल्यामुळे त्यांनी देखील तो मार्ग अवलंबला आणि 3 शिकवण्या ते घ्यायचे. 45 ते 50 रुपये त्यांना मिळायचे आणि मग त्यांनी शिक्षण केलं. कारण त्यांचं गणितावर, इंग्रजीवर, मराठीवर आणि उर्दूवरही त्यांचा प्रभुत्व होता. म्हणून ते लहान मुलांचे शिकवणी घरी जाऊन घ्यायचे, लक्षात ठेवा. म्हणजे ट्युशन म्हणजे आपल्याला शिकवण्या म्हणजे ट्युशन, आणि ट्युशन म्हणलं की मोठमोठे इमारती वगैरे असं काही नाही. ते आपल्याला आणि ते कसं काय असं वाटतं, तर ते श्रीमंतांच्या मुलाला घरी जाऊन ते शिकवायचे स्वतः. ही गोष्ट लक्षात. म्हणजे कमवा आणि शिका ही प्रेरणा त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच मिळाली आणि मग त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. हा संदर्भ मी एवढा विस्तृत पद्धतीने का सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, तर जेव्हा जेव्हा काही मुलांना, मुलींना आपल्याला आज तर शिक्षणाच्या प्रचंड सुविधा, सवलती बऱ्याच प्रमाणात आहेत त्या काळाचं तुलना केली तर अशा सिच्युएशन मध्ये आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तरी शिक्षणाला पैसे नाही या एवढ्या एका मुद्द्यावरून आपण जर शिक्षण थांबवत असाल तर एकदा शंकरराव चव्हाण साहेबांचं एक जीवन समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आपल्याला बळ मिळते. अरे आपल्याला पण काहीतरी एक कमाई करून आपल्याला शिक्षण घेता येते, ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. म्हणून हा मुद्दा मी सांगितलेला आहे. कारण कुठेतरी एक माणसाला एक प्रेरणा असावी लागते आणि कष्ट करण्याची शक्ती असली पाहिजे. घुमेंगे, नाचेंगे, फिरेंगे और ऐश करेंगे हा जर प्रकार झाला असता तरी मोठी माणसं मोठी होत नसतात. आता आणखीन काही 2 मुद्दे मी त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं मॅट्रिक त्यांनी 1939 झाल्यानंतर पुढील शिक्षणाचा आणखीन प्रश्न होता. मग निजाम कॉलेजचे प्रिन्सिपल टर्नर साहेब यांची त्यांनी भेट घेतली. टर्नर स्कॉटिश नावाचे प्रिन्सिपल होते आणि त्या निजाम कॉलेजमध्ये जर प्रवेश पाहिजे असेल तर पूर्व परीक्षा देणे गरजेचे होते. त्यांनी ती पूर्व परीक्षा दिली आणि कारण माणसाच्या हातून जिद्द असेल, जिद्दीशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. तर त्यांना अपवादात्मक बुद्धिमान विद्यार्थी असं शेर आहे. अपवादात्मक बुद्धिमान विद्यार्थी म्हणजे विलक्षण असं शेर मिळाला. त्यांना शिष्यवृत्तीची थोडी मदत या निमित्तानं झालेली आहे. आपलं त्यांनी शिक्षण त्याच काळामध्ये पूर्ण करत असतानाच स्वातंत्र्याचं आंदोलन होतं. हैदराबाद मोठे संग्राम वातावरण तयार झालेलं होतं. शिक्षण वकिलीचे शिक्षण त्यावेळेस हा विषय आलेला आहे, पण त्यांनी समाजसेवेला, राष्ट्रीय कार्याला त्यांनी महत्व दिलेलं आहे. कारण वंदे मातरम चळवळीमध्ये त्यांचे बंधू होतेच, म्हणजे त्यांच्या घराण्यामध्येच राष्ट्रनिष्ठेची, राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रीय आणि सामाजिक कार्याची भाग होता. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी
सुद्धा या स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेतलेली आहे. कारण त्यांच्या कार्याची सुरुवात स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेऊन झालेली आहे. पुन्हा तिथं असतानाच त्यांचं 1943 मध्ये लग्नानंतर ते सुद्धा त्यांची पुढील वाटचाल चालूच राहील. एका रूम मध्ये राहून हाताने स्वयंपाक करून सगळ्या भांडी कोंडी स्वतःच्या हाताने घासून सगळं संसाराचा गाडा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुढे नेणाऱ्या त्यांना जीवनसाथी मिळाल्या कुसुमताई चव्हाण. आणि ते हैदराबाद येथे सुंदर बागेमध्ये एका सुप्रसिद्ध वकील वसंतराव मुखेडकर यांच्या वाड्यात एका खोलीत राहतात. नाही म्हणलं तरी बऱ्या घरातली कुसुमताई चव्हाण. तर एका खोलीत मी कशी राहू, मग इथं नाही राहायचं असं काही जण म्हणू शकले असते. पण एखादा जीवनामध्ये चढ उतार येतात, जीवनामध्ये काही काळ हे प्रतिकूलतेचे असतात, याची जाणीव जी माणसं ठेवतात ती माणसं मात्र परिस्थितीमध्ये समर्थपणे साथ देऊ. आणि मित्र पती पत्नी यांना समर्थपणे कसे साथ द्यावी याचे एक उदाहरण म्हणून आपल्याला काही उदाहरणं सांगता येतील. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना समर्थ साथ दिली. महात्मा फुले यांनी सावित्रीबाई यांना समर्थ साथ दिली. महात्मा फुले म्हटले की सावित्रीबाई फुले, आणि सावित्रीबाई फुले म्हटले की महात्मा फुले असं नाव येते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीने देखील त्यांना अतिशय समर्थ अशी साथ दिल्यामुळे बाबासाहेब हे सामाजिक कार्य चांगलं करू शकले. तो एक स्वतंत्र विषय आहे. मी कधीतरी त्या विषयावर बोलेल. कशी साथ द्यावी, त्यासाठी किती प्रतिकूलता सहन करावी, किती वेदना सहन करावी, ते वेदनेत. तरी मला हे संदर्भ यासाठी आठवले या महापुरुषांचे. कुसुमताईंनी एका रूम मध्ये राहून, कारण बरेचदा प्रायव्हसी अमुक तमुक वगैरे अशा गोष्टी चर्चा करतात माणसं, आणि एकाच रूम मध्ये राहायचं कसं असं होते. त्या काळामध्ये त्यांचं शिक्षण आणि संसार अजून सुरू झाला. मन लावून दिवसभर ते कॉलेज शिकवण्या झाल्यानंतर कॉलेजला जायचे शंकररावजी चव्हाण साहेब, आणि मन लावून अभ्यास करायचे. कॉलेज संपल्यानंतर मग घरी यायचे. सायंकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत पुन्हा त्यांचा अभ्यास असायचा. कठोर दिनचर्या, कायद्याची पदरात पडेपर्यंत शंकरराव चव्हाणांनी व्रतस्थपणे ही गोष्ट चालवली. आर्थिक आवक जमतेम असल्यामुळे घरची सगळी कामे कुसुमताई स्वतः करत असत, आणि घर कामाला त्यांनी मोलकरीत ठेवण्याचा कधी चुकूनही आग्रह धरला नाही. कुसुमताई सुखवस्तू कुटुंबात आल्या असल्या तरी त्यांनी कधी श्रमाची लाज बाळगली नाही. सार्वजनिक नळावर पाणी भरणे, चुलीवर स्वयंपाक करणे, भांडी घासणे यासारख्या कामात त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. अशा पद्धतीचं डॉक्टर सुरेश सावंत सरांनी जलशंकर या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. मी यासाठी सांगतो की अनेकांनी शंकरराव चव्हाण साहेबांच्या कार्यावर अनेकांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये स्वतः कुसुमताई चव्हाण यांनी आपले जीवनाचे आत्मकथन, आपल्या जीवनाचे अनुभव, आपल्या जीवनातल्या आठवणी पुष्पांजली या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहे. पुष्पांजली हे ग्रंथ शंकरराव चव्हाण साहेबांवर अनेकांनी ग्रंथ लिहिले. त्यामध्ये हे यासाठी सांगतो की माणूस मोठा झाल्यानंतर कामाची दखल कोणी घेत नाही असं जे वाटते, त्यासाठी हा संदर्भ देतो. आपली कोण दखल घ्यायले बाबा, आपल्याला कोण विचारायले बाबा, आपल्या कामाची कोणी दखल घेत नाही. कामाची दखल घेतात, काम सातत्यानं असेल. एकदा केली वाढले पंगत आणि जन्मभर बसली सांगत असल्यामुळे दखल नाही होत काही फारशी. तर त्यासाठी
समर्पित भावनेने आयुष्यभर काम करत राहावं लागतं, तेव्हा काहीतरी एक इतिहास पाठीमागे ठेवतो. खंडीभर इतिहास निर्माण केल्यानंतर मुठभर इतिहास लोक लक्षात ठेवतात. कणभर इतिहास ठेवून मनभर लक्षात ठेवावं ही अपेक्षा अनैसर्गिक. त्यांच्यावर अनेकांनी, डॉक्टर उत्तम सावंत सरांनी सुद्धा शंकरराव चव्हाण जीवन आणि कार्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांचा तो ग्रंथ PhD वर आधारित आहे. गोदाकाठचा राज योगी नावाचं पुस्तक संपादित केले प्राध्यापक उत्तम सूर्यवंशी. आता ते या जगात नाहीत उत्तम सूर्यवंशी. तर भारताच्या राजकारणातील चारित्र्याचा हिमालय नावाचं संपादित पुस्तक विकास कदम यांनी निर्माण केले आहे. मराठवाड्याच्या विकास दिशा आणि गती हा गौरव ग्रंथ संपादक आहेत समा गर्गे यांनी. हे मी यासाठी सांगतो की तुम्हाला हे पुस्तक वाचायचं असतं वाचू शकतो. समा गर्गे सरांनी लिहिले. पाणीदार नावाचं पुस्तक त्यांच्या जलसिंचन कार्यावर छान आहे. तर पाणीदार हे पुस्तक डॉक्टर सुधीर भोंगळे यांनी लिहिलेले आहे. आणि अजून त्यांच्याविषयीचे काही कार्यचं ग्रंथ किंवा त्यांच्याविषयी साहित्य आपल्याला जर वाचायचं असेल, पाहायचं असेल, तर सत्यप्रभा, दैनिक सत्यप्रभाने अनेक विशेषांक त्यांच्यावर काढलेले आहेत. एका विशेषांकाच्या संपादक मधुकरराव भावे आहेत. अनेक वर्तपत्रांनी त्यांच्यावर जशी टीका केली, तर अनेक वर्तपत्रांनी महाराष्ट्रातल्या त्यांच्या कार्याचाही गौरव केलेला आहे. ही गोष्ट आपण विसरू नये. तरी हा ग्रंथ मी तुम्हाला यासाठी सांगितलं. आणखीन एक तुम्हाला ग्रंथ मी सांगणार आहे. तर कारण हे पुस्तक आपण वाचल्याशिवाय आपल्याला त्यांनी किती मोठं काम केलेलं आहे. हा एक ग्रंथ आधुनिक भगीरथ, नामदार शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरव ग्रंथ आहे. संपादक आहे डॉक्टर सुरेश सावंत सर. यामध्ये साधक काही किती जणांचे लेख, किती दिग्गजांचे लेख आहेत. कुणी यांना शुभेच्छा संदेश दिलेला आहे. हे जर आपण नजर जरी टाकली तरी या महनीय व्यक्तिमत्वाची दखल अनेकांनी घेतलेली आहे, लक्षात येते. माननीय नामदार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तत्कालीन, त्यांनी शुभेच्छा संदेश आहे. अजित पवार साहेबांचा संदेश आहे, उपमुख्यमंत्री. सुभाष देसाई यांचा या ग्रंथाला संदेश आहे. आणि आता लेखन करण्यामध्ये कोण कोण लिखाण केले याची काही एक थोडक्यात मी माहिती सांगतो की फमू शिंदे सरांची त्यांच्यावर गंगाधर नावाची कविता आहे. शंकरराव चव्हाण साहेबांवरचा लेख आहे शरद पवार साहेबांचा, शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा, मनोहर जोशी साहेबांचा, सुशील कुमार शिंदे साहेब, पद्मश्री DY पाटील साहेब, विलासराव देशमुख साहेब आणि त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे जावई भास्करराव पाटील खदगावकर, शिवाजीराव मोघे साहेब, माणिकराव ठाकरे साहेब, उल्हासदादा पवार साहेब, सचिन सावंतजी, पद्मश्री शामराव कदम साहेब, शामरावजी बोधनकर साहेब, रायभान जाधव. हे संपादित ग्रंथ आहे. अनेकांनी लिहिलेले लेख याच्यामध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. आज ती माणसं काही याच्यातली आहेत, काही नाही. श्री निवास पांडे साहेब, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे सचिव माजी मंत्री DP सावंत साहेब, अनंतराव घारड साहेब ज्यांचा नुकतंच निधन झालेलं आहे. शारदाभवन शिक्षण संस्थेचे त्यांचं महत्वपूर्ण काम आहे. ॲडव्होकेट भगवानराव देशपांडे साहेब, गंगाधरराव गुजराती, पंढरीनाथ इदाते, अशा अनेक व्यक्तिमत्वाचे याच्यामध्ये लेख आहे. अनेक साहित्यिकांनी लेख लिहिलेले आहेत. अधिकाऱ्यांचे लेख आहे. अधिकारी म्हणून ज्यांनी काम केले, भुजंगराव कुलकर्णी साहेब असतील किंवा माधवराव गोडबोले, माधवराव चितळे, हे माणसं माधवराव चितळे, माधवराव गोडबोले यांचं जलसिंचनामध्ये छान अभ्यास आहे, चांगलं काम आहे. आणि दिमा मोरे साहेब अभियंता, डॉक्टर गोविंद नांदेडे साहेब महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षक संचालक गोविंद नांदेडे साहेब, यारा जाधव साहेब हे सुद्धा अभियंता म्हणून अतिशय चांगलं काम, अतिशय
यारा जाधव साहेबांना आम्ही शंकरराव चव्हाण महाविद्यालयाला साहेबांवर बोलण्यासाठी पाचारण केलेलं होतं. व्यंकटराव गायकवाड साहेब, वी गोवी, अभंगे आणि साहित्यिकांची फार मोठी यादी याच्यामध्ये आहे. मी काही नावं वाचतो. डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे, डॉक्टर स.रा. गाडगीळ, विपा देऊळगावकर, प्राचार्य गोरा म्हैसेकर, कुमार केतकरजी, मधुकरराव भावे, डॉक्टर जनार्दन वाघमारे कुलगुरू होते स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला, निशिकांत भालेराव, प्रवीण बर्दापूरकर, प्राध्यापक भूद वाडीकर सर, प्राचार्य सदी महाजन, प्राध्यापक दत्ता भगत सर, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्ष होते. असे माननीय व्यक्तिमत्व प्राध्यापक भगवंत क्षीरसागर, डॉक्टर सुधीर भोंगळे, गपी मनूरकर, प्राचार्य डॉक्टर B.S. ढेंगळे सर, चंद्रकांत अंबादास दांडे, डॉक्टर उत्तम सावंत, प्राध्यापक उत्तमराव सूर्यवंशी, प्राचार्य डॉक्टर राम जाधव सर, डॉक्टर J.G. वाडेकर, डॉक्टर विकास सुकाळे, अण्णासाहेब टाकळ गव्हाणकर, डॉक्टर अजय गव्हाणे, जितेंद्र भांबरे, डॉक्टर मथू सावंत, शिवाजी अंबुलगेकर साहित्यिक, डॉक्टर उर्मिला चाकूरकर, डॉक्टर जगदीश कदम आणि स्वतः संपादक असूनही ज्यांचा एक लेख आहे ते म्हणजे डॉक्टर सुरेश सावंत. आणि त्यांच्या परिवारातल्या व्यक्तींनी गणगोत म्हणून एक विभाग आहे, त्याच्यामध्ये कुसुमताई शंकरराव चव्हाण यांचाही एक लेख आहे, स्वामीजींचा कानमंत्र जपणारे साहेब नावाचा. नारायणराव चव्हाण साहेबांनी सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांवर जे लिहिलेलं आहे ते त्यांच्या नजरेतून आपले भाऊ कसा आहे हे आपण बघितलं पाहिजे. पत्नीच्या नजरेतून शंकरराव चव्हाण कसे, भावाच्या नजरेतून शंकरराव चव्हाण कसे, मुलीच्या नजरेतून शंकरराव चव्हाण साहेब कसे. सो पुष्पा किशोर पाटील यांनीचा लेख वाचला पाहिजे. आणि त्यांची दुसरी मुलगी आहे शिला गुलाबराव भोयर यांनी आमचे नाना, त्यांना घरी नाना म्हणायचे सगळेजण, शिला गुलाबराव भोयर, त्यांची ही मुलगी आहे. दुसरी मुलगी सो मंगल संजीव लोंढे, ते सध्या अमेरिकेमध्ये राहतात. त्यानंतर माझे आजोबा नावाचा लेख डॉक्टर अर्चना अजय वरे यांनी लिहिलेला आहे. आठवणीतील आजी आजोबा नावाचा लेख शिल्पा कदम यांनी लिहिलेला आहे. आणि त्यांचे नातू माझे मार्गदर्शक नावाचा लेख श्रीश पाटील यांनी लिहिलेला आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमांनी काय वाहिली, मुद्रित माध्यमांनी साहेबांना जी आदरांजली वाहिलेली आहे त्यावरही लेख आहेत. साहेबांचे 16 भाषणं संसदेतले आहेत. शंकरराव चव्हाण साहेबांची स्वतः त्यांची मुलाखत आहे, त्यांना आणि त्यांचा जीवनपट संकलित केलेला आहे संजीव कुलकर्णी सरांनी. या सगळ्या गोष्टीचा सांगायचा हेतू आहे की एवढी सगळी ग्रंथ संपदा ज्यांची वर तयार झालेली आहे एवढं तुम्हाला माहिती असावी म्हणून मी फक्त सांगितलेलं एवढं. तर शंकरराव चव्हाण साहेबांकडे ह्या सगळ्या कार्याची संघर्षावर मात करत चव्हाण साहेबांनी ही कार्य उभं केलेलं आहे. आणि त्यांची व्यक्तिमत्वामधले जी आणखीन काही पैलू आहेत ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आणि कुसुमताई चव्हाण यांच्यावरचाही एक स्वतंत्र भाग मी आपल्या समोर देणार आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा चव्हाण साहेबांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करून थांबतो. धन्यवाद.